प्रशांत, अरे आजकाल माझं बीपी वाढतं. डॉक्टरांनी मला सांगितलं, रमेश, तुमचं बीपी कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर तुमचा राग कंट्रोलमध्ये आणा. अरे पण मी काही रागीट माणूस आहे का? लोक अशी बेशिस्त वागतात ना, मला खपतच नाही आणि म्हणून मला राग येतो. आणि माझी बायको मला कसं सांगते की तुझं ऑफिसमध्ये जे ऐकलं ना, ते तुझ्या खुर्चीमुळे ऐकलं. आता तुझी खुर्ची गेली, तू रिटायर झालास, मग का कोणी ऐकेल तुझं? आणि ऑफिसमध्ये ऐकत होते सगळेजण. तू बाहेरच्या लोकांच्या मध्ये जेव्हा जेव्हा मिसळलास ना, त्या वेळेला फक्त चिडचिड केलीस. लोकांनी का ऐकून घ्यायचं तुझं? मी ऐकून घेते कारण मी बायको आहे. शब्दाला शब्द वाढायला नकोत. इतका राग आला होता ना त्यावेळेला तिचा, काहीही बोलते. तुला सांगतो, परवाच्या दिवशी माझ्या कानावरती काही गोष्टी पडल्या. दोन्ही मुलं, सुना आणि माझी बायको पण तिथे होती. मुलांनी ठरवलं ट्रिपला जायचं. मुलं सांगत होती आईला, आई तू ये आमच्याबरोबर, पण बाबा नकोत, खूप चिडचिड करतात आणि रंगाचा बेरंग होतो. म्हणजे मी बेरंग करतो. बायको म्हणाली, नाही मी रमेशला सोडून येणार नाही. मुलं म्हणाली, अगं आई काय करतेस तू हे? किती दिवस बाबांचा राग ऐकत बसणार आहेस? मग बायको लागलीच तयार झाली. मी तिरीमिरीत आत गेलो आणि म्हणालो, आज हे सगळं तुमचं जे काही आहे ना, माझ्यामुळे आहे. मी संगोपन केलं तुमचं, मी पैसे दिले म्हणून तुम्ही शिकलात एवढं, मी शिस्त लावली. मुलं शांतपणे म्हणाली, बाबा तुम्ही संगोपन केलं, पैसे खर्च केलेत, शिक्षण केलं आमचं, पण आईने पण नोकरी केली. आमच्याकडे जातीने लक्ष आईने दिलेलं आहे, तुम्ही नाही. तुम्ही चिडचिड केलीत. मी म्हणालो, चिडचिड केली नसतीत तर तुम्ही डोक्यावर मिरे वाटले असते, डोक्यावर चढून बसला असतात. मुलं काहीही म्हणाली नाहीत. पण बायको म्हणाली, ती मोठी झालेली आहे, त्यांची लग्न झाली आहेत. अरे आपलं लग्न झालं त्यावेळेला तू कोणाचं ऐकत होतास का? मुलांनी निदान ऐकून तरी घेतलं. मग प्रशांतने रमेशला विचारलं, बरं मग तुला माझ्याकडनं काय हवं आहे आणि तुझा उद्देश काय आहे? रमेश म्हणाला, उद्देश काय असायचा, माझं बीपी कंट्रोलमध्ये येऊ देत. ह्याचं कारण असं आहे की ते बीपी वाढलं ना की बाकीच्या गोष्टी पण होतात, त्या नको आहेत मला, कोण करणार माझं? प्रशांत म्हणाला, हे खूप छान झालं, ह्याच्यासाठी तुझं अभिनंदन की तुला तुझं ब्लड प्रेशर कमी करायचं आहे. पण ब्लड प्रेशर कमी करायचं आहे म्हणजे तुझा राग कमी करायचा आहे. मग त्याच्यावर आपण काम करूयात. प्रशांतने रमेशला काय सांगितलं हे आपण ह्या गोष्टीतनं बघूया. पण त्याआधी तुम्हा सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करून नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये सामील व्हा. ही गोष्ट शेअर करा, लाईक करा. प्रशांतने रमेशला विचारलं, ज्या वेळेला तुला राग येतो त्यावेळेला तुझ्या मनात काय असतं? रमेश म्हणाला, मनात काय असायचं आहे रे? लोक बोलतात, लोक वागतात, त्याचा मला राग येतो. तू काय विचारतोस मला? माझ्या मनात काहीही नसतं. प्रशांत म्हणाला, ओके, पण मी सांगतो तुला तुझ्या मनात काय असतं ते. लोकांनी शिस्त बाळगलीच पाहिजे आणि शिस्त म्हणजे मी म्हणतो तसंच वागायला पाहिजे. रमेश म्हणाला, तू काय बोलतो आहेस मला कळत नाही आहे. तुम्हाला कळतंय का हो प्रशांत काय म्हणतो आहे ते? हे आपण बघितलेलं आहे.
लोकांनी माझ्या म्हणण्याप्रमाणेच वागायला पाहिजे, हा एक अविवेकी दृष्टिकोन आहे. पण रमेशला ते कळत नव्हतं. मग प्रशांत त्याला म्हणाला, हे बघ, आपण एक काम करूया. तुला राग येतो आहे ना, आपण साक्षी ध्यानापासून सुरुवात करू. साक्षी ध्यानाची लिंकसुद्धा खाली दिलेली आहे. पण तुला मी सोप्या भाषेत सांगतो. तुझे डोळे बंद आहेत आणि तू स्टेशनवर उभा आहेस. समोरून एक ट्रेन जाते आहे आणि त्या ट्रेनमध्ये तू तुझ्या सगळ्या भावना आणि विचार जात आहेत त्यांना तू बघतोस. म्हणजे एक एक डबा जातो आहे. एखाद्या डब्यात कधी राग असेल, कदाचित रागाचे विचार असतील, किंवा लोकांनी असं वागू नये असे विचार असतील, असं काहीही असेल. पण जे काही त्या डब्यांमधनं जातं आहे ना, विचार, भावना, ह्या फक्त बघायच्या. थोडंसं कदाचित अनकम्फर्टेबल वाटू शकेल, पण इट इज ओके असं म्हणून आपले डोळे तर बंद आहेत, पण हे जाणारे जे भावनांचे, विचारांचे डबे आहेत ते बघायचे. हे बघून झाल्यानंतर शरीरात काही ना काहीतरी संवेदना तयार होतात, त्या पण जाणायच्या. म्हणजे बघ, कदाचित डोक्यावरची शीर तटतटेल, हृदयाची गती वाढेल, किंवा शरीर ताठार झाल्यासारखं वाटेल. हे सगळं बघायचं. हे नको, असं व्हायला नको, धडधडायला नको, ही शीर का तटतटतेय असं काही म्हणायचं नाही. फक्त डोळे बंद केलेले आहेत आणि आपण ह्या गोष्टी साक्षी भावाने म्हणजे लांबनं बघत आहोत. ह्याचा सराव करशील का? रमेश म्हणाला, मी प्रयत्न करतो. चला, हा एक मुद्दा झाला. मग अजून एक गोष्ट करायची. हे झालं आपण साक्षी ध्यानात काय करायचं ते. प्रत्यक्षात ज्या वेळेला राग येतो ना, त्यावेळेला एकदम काही बोलू नकोस. लहानपणी आपल्याला सांगायचे बघ, 1 ते 10 आकडे मोजायला मोठी माणसं, तसे आकडे मोज. किंवा तू एक काम कर, आकडे मोजूच नकोस. तुला क्रिकेट आवडतं ना, मग तुला आवडणाऱ्या खेळाडूंची नावं मनातल्या मनात घ्यायची. हे का करायचं? ह्याचं कारण, बाहेर कोणीतरी काहीतरी बोललं किंवा त्यांनी केलं, हे आपल्या मेंदूमध्ये कळतंय. पण मेंदूचे ना आपण 2 भाग करू. एक वैचारिक मेंदू आणि एक भावनिक मेंदू. हे पहिल्यांदा कळतं भावनिक मेंदूला, आणि मग आपण लागलीच रिॲक्ट होतो, प्रतिक्रिया देतो. पण कळलेली गोष्ट भावनिक मेंदूतून वैचारिक मेंदूत जायला 6 सेकंद लागतात. आता 10 आकडे सुद्धा आपण 6 सेकंदात मोजतो, म्हणून ते 10 आकडे मोजायचे. तू खेळाडूंची नावं घे, 5 खेळाडूंची तरी नावं घे मनात, म्हणजे मग तुला विचार करायला वेळ मिळेल. एकदम प्रतिक्रिया देऊ नकोस. हे जमेल का तुला? रमेश म्हणाला, मला माहिती नाही जमेल का नाही, पण मी प्रयत्न मात्र नक्की करेन. रमेश आता साक्षी ध्यानाचा सराव करणार आहे आणि राग आल्यानंतर 5 खेळाडूंची नावं मनामध्ये घेणार आहे. हे 2 उपाय करून त्याच्या रागावर काही परिणाम होतो का, हे आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. आणि तोपर्यंत ह्या 2 गोष्टींचा सराव आपण आपल्या रागासाठी करत राहू. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.